नितीश कुमार जेडीयूचे नवे अध्यक्ष झालेले आहेत। ललन सिंह यांनी आता जेडीयूच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। नितीश कुमार जेडीयूचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, अमोल, कालपासून नितीश कुमारांचा पक्ष जनता दल युनायटेड याची बैठक दिल्लीमध्ये सुरू होती। 2 दिवस राष्ट्रीय कार्यकारिणीची आणि राष्ट्रीय परिषदेची बैठक सुरू होती। परवा बातम्या आल्या की राजीव रंजन नाराज आहेत, ते बदलले जातील अशी शक्यता आहे, ते राजीनामा देणार आहेत, त्यांच्यासोबत 11 आमदार आहेत, अशाही बातम्या येत होत्या। मग त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज ज्या प्रकारे एक पक्ष फुटण्याची चिन्ह दिसू लागली की अनेक पक्षातील नेते धास्तावतात, त्यानुसार नितीश कुमार देखील नेतृत्व बदल करणार असे संकेत कालपासूनच मिळत होते। काल जेव्हा राजीव रंजन किंवा उर्फ ललन सिंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांना याविषयीची विचारणा करण्यात आली, तेव्हा ललन सिंग म्हणाले की अजूनपर्यंत मी राजीनामा दिलेला नाहीये, तर ते कायम राहतील असं काल संध्याकाळी वाटत होतं। पण अचानक आज नव्याने जी घोषणा झाली आहे त्यानुसार अपेक्षेप्रमाणे स्वतः नितीश कुमार यांनीच पक्षाचं नेतृत्व स्वतःच्या हातात घेतलेले आहे, जेणेकरून तो पक्षही त्यांच्या नियंत्रणामध्ये राहील आणि ललन सिंग यांना त्यांना जे डावलायचं होतं किंवा थोडंसं मागे करायचं होतं तेही करणं शक्य होईल। पण आता ललन सिंग यांचं एकूण प्रभाव पाहता आणि त्यांनी पक्षासाठी उभा केलेला निधी असेल, त्यांना असलेल्या 10-12 आमदारांचा पाठिंबा असेल आणि बिहारमधील एकूण संख्याबळाची स्थिती लक्षात घेता जर ललन सिंग हे नाराज राहिले तर त्याचा परिणाम हा बिहारच्या सरकारवरही होऊ शकतो असा अंदाज आहे। अमोल, सोमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।